नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. इकडे ऋषिकेशने तर कुस्ती जिंकलेली आहे आणि त्यामुळं ऐश्वर्या आणि सयाजीराव यांची वाट लागलेली आहे. सयाजीरावने खरं तर एक पहिलवान आणलेला होता साताऱ्यावरून. तो पहिलवान यासाठी आणलेला होता की ऋषिकेशची वाट लावायची, म्हणजे ऋषिकेशला अक्षरशः संपवायचा प्लॅन केलेला होता. ऐश्वर्या आणि सयाजीरावने त्यांचा प्लॅन हा फेल झालेला असतो आणि त्याचबरोबर आता ऐश्वर्याच्या अंगाची लाही लाही होत असते. तिला खूप राग आलेला असतो. तिला अजिबात पटत नसतं की हे सगळं काय चाललंय, आपण काय करतोय. या गोष्टींचा विचार ऐश्वर्या करायला लागलेली असते आणि ऐश्वर्या म्हणत असते की काहीही झालं तरी मी सोडणार नाही, कारण आता हे सगळं माझ्या डोक्यावरनं चाललेलं आहे. मी आता शांत राहूच शकत नाही, हे ऐश्वर्याच्या डोक्यात सुरू असतं. पर इकडे जानकी आणि ऋषिकेश यांनी ही जिंकलेली असते कुस्तीची स्पर्धा आणि दिवाळी दणक्यात सेलिब्रेट करायचं असं जानकीने ठरवलेलं असतं आणि त्याचमुळं ऐश्वर्याची वाट लागलेली असते. कारण तिला असं वाटत असतं मी कितके प्रयत्न केलेले आहेत, पण तरीही ही जानकी आहे ती प्रत्येक वेळेस जिंकतच आहे आणि प्रत्येक वेळेस असंच वागत आहे. त्यामुळं तिला खूपच राग आलेला असतो, कारण काहीही झालं तरीही आपल्याला यामध्ये काहीच करू शकत नाही. आणि इकडे सारंग मात्र विचार करत असतो. सारंग म्हणत असतो की हे काय चाललंय. सौमित्रला इकडे आता सांगितलेलं असतं, ते म्हणजे गुलाबने सांगितलेलं असतं की सयाजीरावने साताऱ्यावरून पहिलवान बोलवला होता आणि सयाजीरावचा आपल्या ऋषिकेश दादाला मारण्याचा प्लॅन होता, संपवण्याचा प्लॅन होता. कसेबसे ऋषिकेश दादा या सगळ्यातून वाचलेले आहेत हे सगळं सांगितलेलं असतं. त्यामुळं सौमित्रला खूप राग आलेला असतो. सौमित्र म्हणत असतो की एक लक्षात ठेव सारंग, तू प्रत्येक वेळेस तुझ्या बायकोची बाजू घेत आहे. तुला माहिती आहे का तुझ्या बायकोने काय काय कारस्थानं केलेले आहेत, तिच्यामुळं आम्हाला काय काय भोगावं लागतंय. सारंग म्हणतो बास झाला सौमित्र दादा, कारण प्रत्येक वेळेस ऋषिकेश दादाही असंच बोलत होता आणि आता तूही तसंच बोलायला लागलेला आहे. तेव्हा इकडे सारंगला सौमित्र सांगू लागतो की तुला माहिती आहे का काय काय घडलेलं आहे, तुझ्या मागे या घरामध्ये काय काय घडतं तुला माहिती आहे का. तुझी बायको प्रत्येक वेळेस काही ना काही नवीन कारस्थान करत असते आणि तू मात्र तिची साथच देत असतो, तू दुसरं काहीच करू शकत नाही. हे सगळं तो बोलत असतो. तेव्हा सारंग म्हणतो काय केलं ऐश्वर्या यांनी. तेव्हा सौमित्र सांगू लागतो की तुला माहिती आहे का या घरातून त्यांना बाहेर काढलं, परंतु तेवढ्यावर तुझी बायको शांत झाली नाही, तर तिने आणखी कारस्थानं करायला सुरुवात केली. ऋषिकेश दादाला कुठेही काम मिळू नये म्हणून सयाजीराव आणि ऐश्वर्याने सगळ्या लोकांना सांगितलेलं आहे आणि त्याला कुठेही काम मिळत नाही. तेवढ्यावरती सारंग म्हणू लागतो पण या सगळ्यामध्ये ऐश्वर्यांचा काय दोष आहे, या सगळ्यामध्ये दोष तर ऋषिकेश दादाचा आहे. तेव्हा सौमित्र म्हणतो चुकतोस तू सारंग, कारण तुला माहिती आहे का आपल्यासाठी ऋषिकेश दादाने किती काय काय केलेलं आहे आत्तापर्यंत. आत्ता जरी तू त्याची बाजू घेत नसला तरी तुलाही माहिती आहे ऋषिकेश दादा कधी वाईट वागू शकतो का. 10 वर्ष झालं जानकी वहिनी या घरात आलेली आहे, जानकी वहिनी कधी चुकीची वागले का. मग तुला प्रत्येक वेळेस असं का वाटतं की हे सगळं अशा पद्धतीनं घडत आहे. त्याचबरोबर तो म्हणतो की चल, तुझा विश्वास नाही आहे ना माझ्यावरती, त्यामुळं काहीही झालं तरी मी तुझ्यासमोर सगळं सत्य आणतो आणि तुला दाखवतो, असं म्हणत सौमित्रने सारंगला बाहेर घेऊन गेलेला आहे आणि तिथे दाखवून दिलेलं आहे ज्या ज्या लोकांकडे तिथे ऋषिकेश नोकरी मागायला गेलेला होता. आणि सौमित्र आणि सारंगला पाहून त्या लोकांनी सांगितलेलं आहे की हो मला ऋषिकेश दादा काम मागायला आले होते. एका गोडाऊनमध्ये सुद्धा ऋषिकेश काम मागायला गेला होता, पण तिथे गेल्यानंतर इकडे सौमित्र आणि सारंगला सांगितलं जातं की हो, कारण आम्हीच तिथे हे केलेलं आहे, काहीही झालं तरी आम्हालाच. इकडे सयाजीरावांचा फोन आलेला, आमची लेकरं बाळं आम्हाला जपणं गरजेचं होतं, त्यामुळं आम्ही काहीही करू शकत नव्हतो. हे सगळं जेव्हा ऐकलं जातं तेव्हा मात्र धक्का बसतो. त्यानंतर सारंग घरी येतो तर सारंग ऐश्वर्याशी बोलत असतो. ऐश्वर्याला म्हणत असतो काय झालं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते बघितलं का सारंग तुम्ही, आत्ता पण आईंनी काय केलेलं आहे, माझ्याकडच्या चाव्या घेतलेल्या आहेत आणि त्या अवंतिकाला दिलेल्या आहेत. आपण आहोत ना या घरात, आपण नानांनी सगळं आपल्या नावावर केलं आहे ना, मग तरी पण आपल्या बाबतीत असं का होतंय. तेव्हा सारंग म्हणतो काय झालं, कसला मान म्हणताय तुम्ही, काही झालं तरी सौमित्र दादा हा मोठा आहे ना, आणि मग अवंतिका वहिनी पण मोठ्या झाल्या तर तो मान त्यांचाच आहे, आपण त्यांचा मान कसा हिरावून घ्यायचा, हे सगळं बोललं जात असतं.
तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते, अहो पण सगळं तर नानांनी तुमच्या नावावर केलेलं आहे, माझ्या नावावर आहे, आणि मग मी प्रत्येक वेळेस त्या अवंतिकाकडे जाऊ का पैसे मागायचे असतील, मला काय हवं असेल तर? अहो पण असं का होतंय सारंग, तुम्ही का बोलत नाही आईशी असं ती बोलत असते. सारंग म्हणतो, ऐश्वर्या तुम्हाला असं वाटत नाहीये का, हे जरा चुकतंय, अशा पद्धतीनं नाही बोललं पाहिजे. परंतु इकडे ऐश्वर्या मात्र ऐकायलाच तयार नसते. ऐश्वर्या एकच म्हणत असते की सारंग मला काय माहिती नाहीये, काहीही झालं तरी मला असं वाटतंय की हे आपल्याला पाहिजे. तर रूमही आपल्याला मिळाली नाही, बाकीच्या गोष्टीही आपल्याला मिळाल्या नाहीत, तरीही आपण शांतच राहतोय ना. तेव्हा सारंगच्या डोक्यात ट्यूब पेटते आणि त्यानंतर इकडे ऐश्वर्याला एक गोष्ट कळलेली असते, ती म्हणजे आता नानांच्या तपासणीसाठी सौमित्रने डॉक्टर बोलवलेले आहेत आणि ते डॉक्टर पण बोलवलेले आहेत ते मुंबईवरून. आणि मग ऐश्वर्या इकडे सयाजीरावला फोन करते आणि सांगू लागते की डॅडा तुम्हाला माहिती आहे का काय होणार आहे, त्या सौमित्रने इथे डॉक्टर बोलवलेले आहेत आणि मुंबईवरून डॉक्टर येणार आहेत त्या नाण्याला बरं करण्यासाठी. सारंग मात्र रूममध्ये येतो, शांतच उभा असतो, कारण सारंगच्या डोक्यात प्रकाश पडू लागलेला असतो. त्याला जरा असं वाटायला लागलेलं असतं की कुठेतरी ऐश्वर्याचं चुकतंय, ऐश्वर्या चुकीच्या पद्धतीने विचार करत आहे. आणि तेवढ्यात त्याच्या कानावर शब्द पडतो की त्या नाण्याला संपूनच टाकायचं आहे. सयाजीराव इकडे सांगत असतात की हे बघ, ते संपवणं फक्त आणि फक्त तुझ्या हातात आहे, आम्ही कोणीच काही करू शकत नाही, कारण तिथे फक्त तू आहेस, त्यामुळं तुलाच काय तर डिसिजन घ्यायचं आहे. हे ऐकल्यानंतर सारंगच्या पायाखालची जमीन सरकते. त्याला कळायचं बंद झालेलं असतं हे सगळं काय होतंय, कारण काहीही झालं तरी हे चुकीचं घडतंय असं सारंगच्या लक्षात येतं. सारंग विचार करू लागतो, काय आहे हे नक्की, हे काय होतंय, हा प्रश्न त्याला पडलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे तो जेव्हा ऐकत असतो तेव्हा त्याला कळायचं बंद झालेलं असतं, कारण ऐश्वर्या यांनी इतका मोठा डाव रचलेला आहे. ऐश्वर्या यांनी का असं करत आहेत हा प्रश्न सारंगला पडलेला असतो आणि सारंग विचार करत आहे. तेव्हा आज रात्रीच मी संपवणार आहे हे ठरवलेलं असतं ऐश्वर्याने. आणि सारंगला भीती वाटू लागते. सारंग म्हणू लागतो, म्हणजे खरंच ऐश्वर्या नानांना, नाही मला काहीतरी केलं पाहिजे, कारण सौमित्र दादा मला म्हणाला आहे ना त्यात पण काहीतरी तथ्य आहे. सौमित्र दादाने मला सांगितलेलं आहे ना की ऐश्वर्या काहीतरी कांड करणार आहे, मग ऐश्वर्यावर बारीक लक्ष ठेवूया, पण यावेळेस ऐश्वर्याला कळू द्यायचं नाही की काय होणार आहे ते, असं म्हणत सारंग शांतपणे ऐश्वर्यावर लक्ष ठेवतो. रात्रीच्या वेळी ऐश्वर्या उठून जाते, तिथे वडबय असतो, त्याला म्हणते की झाले का रील बघून, तेव्हा तो म्हणतो माफ करा. तेव्हा ऐश्वर्या म्हणते जा बघत बस जा रील तू, आणि ऐश्वर्या त्याला रील बघायला पाठवते. तेव्हा मात्र सारंगला धक्का बसतो. सारंग विचार करू लागतो की हे कसं शक्य आहे, म्हणजे ऐश्वर्या इकडे नानांच्या रूममध्ये का आलेली आहे, याच्या आधी ऐश्वर्या कधीच नानांच्या रूमकडे फिरकली नव्हती किंवा ती नानांची तेवढी काळजी पण घेत नाही. आणि रात्रीच्या वेळी काय, म्हणजे नानांच्या रूममध्ये रात्रीच्या वेळी येणं गरजेचं का आहे, हे सगळं ऐकल्यानंतर सारंगला धक्का बसलेला असतो. आणि ऐश्वर्या इथे येते नानांच्या रूममध्ये, नानांची कॉलर पकडते आणि नानांचा जीव घ्यायला लागलेली असते. तेव्हा सारंगला धक्का बसतो. सारंग म्हणतो की काय पाहतोय मी, ही त्याच ऐश्वर्या आहेत का? त्यावेळेस सारंग मात्र शांतपणे खिशातला मोबाईल काढतो आणि त्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ बनवू लागतो, कारण त्याच्या डोक्यात आलेलं असतं की आता ऐश्वर्या आयतीच आपल्या जाळ्यात सापडलेली आहे, म्हणजे जानकी वहिनींनी नानांना ढकललेलंच नाही आहे, कारण हे बोलणं पण ऐश्वर्याचं आणि सयाजीरावचं चालू असतं. तेव्हा हे सारंगने ऐकलेलं असतं आणि इकडे आता ऐश्वर्या नानांचा जीव घ्यायचा प्रयत्न करत असते आणि सारंगला काही करून नानांचा जीव वाचवणं तेवढंच महत्त्वाचं वाटत असतं. म्हणून सारंग शांतपणेच आता मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवतो. ऐश्वर्या नानांना मारण्याचा प्रयत्न करत असते आणि सारंगने त्याचा व्हिडिओ बनवलेला असतो, पण सारंगने खूप हुशारी दाखवलेली असते, त्यामुळंच हे सगळं शक्य झालेलं असतं. आणि ऐश्वर्याचा व्हिडिओ काढत सारंगने ऐश्वर्याची तर वाट लावलेलीच असते. परंतु दुसऱ्या दिवशी डॉक्टर येतात, नानांचं चेकअप केलं जातं आणि नानांच्या बाबतीत जे घडलेलं असतं ते खूपच विचित्र असतं आणि या सगळ्यामुळं खूप मोठी गोष्ट घडत असते. आता सारंगकडे एक पुरावा तर आलेला असतो आणि सारंग मात्र या सगळ्यामुळं खूपच हादरलेला असतो. सारंगला कळायचं बंद झालेलं असतं, नानांचा जीव घ्यायला गेलेली ऐश्वर्या ती इतकी खालच्या थराला जाईल असं सारंगला कधीच वाटलेलं नव्हतं. हे सगळं सारंगने पाहिलेलं असतं. सारंगला धक्का बसलेला असतो. सारंग म्हणत असतो की काहीही झालं तरीही मी शांत राहणार नाही.
हे सारंगच्या डोक्यात असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं सारंग सौमित्रकडे येतो. सौमित्रने आता अवंतिकाने सौमित्राला सांगितलेलं असतं की अरे सौमी, आपल्या लक्षातच आलं नाही आहे, आता तू शहाणे वकिलांना भेटायचा प्रयत्न केला पण शहाणे वकील तुला काही भेटले नाहीत. पण एक गोष्ट लक्षात येते का तुझ्या, आपल्याला एक गोष्ट करता येईल. तेव्हा इकडे सौमित्र म्हणतो काय करता येईल. तेव्हा ती म्हणते अरे डॅडा खूप मोठे वकील आहेत, माहिती आहे ना तुला त्यांची फर्म, कारण ते माहिती आहे ना तुला काय करतात ते. तेव्हा मात्र इकडे सौमित्र म्हणतो हो गं, माझ्या लक्षातच आलं नाही. आणि मग अवंतिका सांगू लागते की आपण काय करूया माहिती आहे का, आपण डॅडाकडे जाऊया आणि डॅडाची मदत घेऊया. हे ऐकल्यानंतर इकडे सौमित्र म्हणतो की ठीक आहे, आपण डॅडाकडे जाऊया तुझ्या आणि डॅडाला भेटूया. तेव्हा मात्र सौमित्रला धक्का बसलेला असतो. सौमित्र म्हणतो की आपल्या लक्षात आलं नाही, पण आता लक्षात आलेलं आहे, तर आपल्याला काहीही करून आता तुझ्या डॅडांची भेट घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण त्यांना फोन करूया आधी. आणि मग सौमित्र फोन करतो. फोन केलेल्या क्षणी इकडे त्यांना ते दामले वकील म्हणतात की काय झालं आहे. सौमित्र सांगतो की असा असा प्रॉब्लेम झालेला आहे आणि माझ्याकडे जे मृत्यूपत्र आहे नानांचं ते मी तुम्हाला पाठवत आहे. मग नानांचं मृत्यूपत्र सौमित्र हे पाठवतो आणि दामले वकील पाहतात आणि म्हणतात तुझं काय म्हणणं आहे. तेव्हा सौमित्र सांगू लागतो की माझ्या म्हणण्यानुसार हे मृत्यूपत्र खोटं आहे, नानांनी असं मृत्यूपत्र करणं शक्यच नाही आणि यामध्ये ऋषिकेश दादाला नानांनी काहीच दिलं नाही असं होऊ शकत नाही. आजपर्यंत ऋषिकेश दादांनी ही कंपनी लहानाची मोठी केलेली आहे, त्याचबरोबर शेतीतल्या सगळ्या गोष्टी ऋषिकेश दादांनीच केलेल्या आहेत. आणि ऋषिकेश दादा हा नानांचा सावत्र मुलगा असला तरीही नाना त्याच्याशी अशा पद्धतीने वागू शकत नाहीत, कारण नानांचा तो सख्खा मुलगा आहे, यासाठी तो आईचा सावत्र मुलगा आहे. हे सगळं तो बोललं जात असतं. तेव्हा मात्र सगळ्यांनाच तिथे धक्का बसलेला असतो. दामले वकील म्हणतात की ठीक आहे, मी बघतो माझ्या परीनं काय करायचं आहे ते. दामले वकील शहाणेंना फोन करतात आणि शहाणेंना बोलवून घेतात. शहाणे म्हणतात काय झालं साहेब, असं तो लगेचच बोलत येत असतो, कारण दामले वकिलांचा शिष्य शहाणे वकील असतात. कारण शहाणे वकिलांनी आजपर्यंत कधीच बेईमानी केलेली नसते, खोटारडेपणा केलेला नसतो, पण आज त्यांच्यावरती ही वेळ का आलेली असते हा प्रश्न पडलेला असतो. आणि मग ते सांगू लागतात की माझ्याकडनं चूक झाली आहे. तेव्हा दामले वकील एक व्हिडिओ बनवतात आणि त्या व्हिडिओमध्ये ते बोला म्हणतात आणि इथून पुढं तुम्हाला सिक्युरिटी द्यायची जबाबदारी माझी आहे, हेही दामले वकिलांनी सांगितलेलं असतं. आणि मग दामले वकिलांच्या समोर शहाणे वकील व्हिडिओमध्ये बोलायला सुरुवात करतात. ते सांगू लागतात की माझ्याकडनं चूक झालेली आहे, मला धमकावलं होतं, मला उचलून सयाजीरावच्या लोकांनी त्याच्या बंगल्यावर नेलं आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी मला पिस्तूल लावली, माझ्या डोक्याला पिस्तूल लावली आणि मला सांगितलं जर तू आमचं ऐकलं नाहीस तर तू आत्ता नरकात जाणार, डायरेक्ट नरकात जाणार. तेव्हा मी त्यांना सांगत होतो नानासाहेबांचा माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, नानासाहेबांनी असं कोणतंही मृत्यूपत्र बनवलेलं नाही, त्यामुळं मी हे मृत्यूपत्र बनवू शकत नाही. पण त्यांनी माझं ऐकलं नाही. त्यांची मुलगी ऐश्वर्या आणि त्याचबरोबर नानासाहेब रणदिवेंच्या विरोधात सयाजीराव विखे पाटील यांनी माझ्याकडून मला रात्रभर त्यांच्या बंगल्यावर ठेवून घेतलं आणि त्यांना हवं तसं मृत्यूपत्र तयार केलं आणि ते मृत्यूपत्र आज ते इथे त्यांनी सगळ्यांना दाखवलेलं आहे. पण मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतोय, ते म्हणजे खरं मृत्यूपत्र जे आहे ते देवाऱ्यामध्ये नानासाहेबांनी ठेवलेलं आहे आणि ही गोष्ट त्यांनीच मला सांगितलेली होती. हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. सगळेजण पाहत असतात, पण हा व्हिडिओ तयार झालेला असतो आणि या व्हिडिओमध्ये सगळ्यांच्या समोर एक गोष्ट घडत असते, ती म्हणजे या व्हिडिओमध्ये सगळ्यांना कळलेलं असतं की ऐश्वर्या आणि सयाजीरावने हे केलेलं कारस्थान आहे. त्यावेळेस दामले वकील इकडे शहाणे वकिलांना सांगू लागतात की तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही आणि तुमची सिक्युरिटी माझ्याकडे आहे, मी तुम्हाला काही होऊ देणार नाही, असं दामले वकिलांनी सांगितल्यामुळं इकडे शहाणे वकिलांनाही बरं वाटलेलं असतं. आणि दामले वकिलांनी त्यांना सांगितलेलं आहे की काळजी करू नका तुम्ही, काहीही झालं तरीही मी तुमच्या पाठीशी आहे, तुम्हाला मी काहीही होऊ देणार नाही, हे दामले वकिलांनी सांगितलेलं आहे शहाणे वकिलांना. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सौमित्रला तो व्हिडिओ पाठवला जातो. सौमित्र, ऋषिकेश आणि सारंग तिघही एकत्र असतात. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसतो. सगळेजण म्हणू लागतात की काय आहे हे सगळं, आणि सगळेजण खूपच घाबरलेले असतात. सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की या सगळ्यामुळे हे सगळं काय होत आहे.
आणि मग ह्यामधून सारंगला एक गोष्ट कळते. त्याचबरोबर सौमित्र सारंगने बनवलेला जो ऐश्वर्याचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ ऋषिकेशला दाखवतात. जानकीही तिथं असते आणि त्याचबरोबर आता हे पुरावे त्यांच्याकडे असतात. त्याचबरोबर दामले वकिलांनी शहाणे वकिलांना सुखरूप त्यांच्याकडे ठेवलेलं असतं. त्याचबरोबर त्यांच्या फॅमिलीलाही सुखरूप ठेवलेलं असतं आणि आता ऐश्वर्याला पण पूर्णपणे रंगेहात पकडायचं आहे. पण काहीही झालं तरी या कानाचं त्या कानाला कळता कामा नये आणि ऐश्वर्याला पण अशा पद्धतीनं पकडायचा आहे. हा सगळा प्लॅन ठरलेला असतो आणि त्याचबरोबर त्याच पद्धतीनं आता सगळेजण ऐश्वर्यापेक्षा जास्त बुद्धीनं कामाला लागलेले असतात. नानांचा जीव धोक्यात आहे आणि जोपर्यंत नाना स्वतःहून हे सांगत नाहीत की ऐश्वर्याने मला ढकललेलं आहे, नाना पोलिसांना स्टेटमेंट देत नाहीत, तोपर्यंत आपण काहीही करू शकत नाही. ही गोष्ट सगळ्यांच्या चांगलीच लक्षात आलेली असते. आणि इकडे दामले वकिलांचा तो व्हिडिओ पाहिल्यानंतर सारंगचा मात्र राग अनावर झालेला असतो. त्याला खूप राग आलेला असतो, त्याची खूप चिडचिड होत असते, तो खूप चिडचिड करत असतो आणि त्याचबरोबर त्याचं असं म्हणणं असतं काही झालं तरी मी या ऐश्वर्याला सोडणार नाही. परंतु सगळ्यांना माहिती आहे की सारंग हाच या बाबतीतले पुरावे गोळा करू शकतो. म्हणून तर सारंगने नानांना मारतानाचा जो व्हिडिओ आहे तो बनवलेला असतो आणि ऋषिकेश त्याचबरोबर सौमित्र सारंगला समजवू लागतात. सारंग मात्र चिडलेलाही असतो पण त्याचबरोबर त्याला त्याच्या दादासाठी वाईटही वाटत असतं. तो म्हणत असतो की सौमित्र दादा, माझ्याकडून चूक झाली, मला माफ कर, मी तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता. तेव्हा सौमित्र म्हणतो काळजी करू नको, परिस्थितीच अशी होती ना, त्यामुळं आईही आपल्यावर विश्वास ठेवू शकली नाही, माहिती आहे ना तुला. हे सगळं बोलल्यानंतर सारंग म्हणतो की दादा प्लीज मला माफ कर. खरं तर सौमित्र दादामुळेच मला कळलेलं आहे आणि खरं सौमित्र दादा आला ना म्हणूनच हे सगळं आता शक्य झालेलं आहे. हे सगळं सारंग बोलत असतो. सगळ्यांनाच धक्का असतो आणि काहीही झालं तरीही आता ऐश्वर्याची वाट लावायची, तिची वरात काढायची हे मात्र सगळ्यांनी ठरवलेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.